नमस्कार मंडळी, तुमचं वजन खूप वाढलंय का आणि ते लवकर कमी कसं करायचं याचा विचार करताय का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण अशा काही सोप्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत जे वजन कमी करण्याच्या प्रवासात उपयुक्त ठरू शकतात. आजकाल वजन वाढण्याची समस्या खूप सामान्य झाली आहे. अनेक जण वजन कमी करण्यासाठी डाएट करतात, व्यायाम करतात, काही जण तर महागडी औषधे किंवा सप्लिमेंट्सही घेतात, पण तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाही. याचं कारण म्हणजे आपण काही छोट्या पण महत्त्वाच्या सवयींकडे दुर्लक्ष करतो. जर तुमचं वजन जास्ती असेल आणि ते कमी करण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण अशा काही नियमांबद्दल जाणून घेणार आहोत, जे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करू शकतात. पहिला नियम, दिवसाची सुरुवात पाण्याने करा. सकाळी उठल्याबरोबर 1 ते 2 ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. साधं पाणी किंवा कोमट पाणी दोनपैकी जे तुम्हाला सोयीचं वाटतं ते पिऊ शकता. यामुळे शरीराला दिवसाची चांगली सुरुवात मिळते आणि रात्रभरानंतर शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करते. दुसरा नियम, नाश्ता टाळू नका. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी नाश्ता टाळतात, पण त्यामुळे नंतर जास्ती भूक लागून जास्ती खाणं होऊ शकतं. त्यामुळे संतुलित आणि पौष्टिक नाश्ता करणे खूप महत्त्वाचे आहे. तिसरा नियम, प्रत्येक घास नीट चावून खा. घाईघाईत जेवल्यामुळे शरीराला पोट भरल्यास संकेत मिळायला वेळ लागतो. हळूहळू आणि नीट चावून खाल्ल्यास कमी अन्नातही समाधान मिळू शकतं. चौथा नियम, जेवताना मोबाईल वापरू नका. मोबाईल, टीव्ही किंवा इतर स्क्रीन समोर बसून जेवल्यास आपण किती खातो याकडे लक्ष राहत नाही. त्यामुळे गरजेपेक्षा जास्ती खाणं होऊ शकतं. पाचवा नियम, पुरेशी झोप घ्या. झोप कमी झाल्यास भूक आणि खाण्याची सवयींवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रोज 7 ते 8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. सहावा नियम, पॅकेजेड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा. चिप्स, बिस्किट, कोल्ड ड्रिंक्स, केक्स यांच्यासारख्या पदार्थांमध्ये अतिरिक्त साखर, मीठ किंवा चरबी असू शकते. त्यामुळे त्यांचे परिणाम मर्यादित ठेवा. सातवा नियम, भाज्यांचे प्रमाण वाढवा. भाज्या, सॅलड आणि फायबरयुक्त पदार्थ पोट भरल्याची भावना वाढवू शकतात आणि संतुलित आहाराचा भाग असतात. आठवा नियम, साखरेचे सेवन कमी करा. चहा, कॉफी, मिठाई, शीतपेय यामधून नकळत खूप साखर शरीरात जाते. शक्य असल्यास साखरेचं प्रमाण कमी करा. नववा नियम, नियमित चालण्याची सवय लावा. दररोज 30 ते 45 मिनिटं चालणे ही चांगली शारीरिक हालचाल ठरू शकते. सुरुवातीला कमी वेळ चालून हळूहळू वाढवा. 10वा नियम, जेवणात प्रोटीनचे समावेश करा. डाळी, कडधान्य, पनीर, अंडी किंवा इतर प्रोटीनयुक्त पदार्थ संतुलित आहाराचा भाग बनू शकतात. नियम 11, रात्री उशिरा खाणं टाळा. रात्री झोपण्याच्या अगदी आधी जड अन्न खाण्याऐवजी जेवण थोडं लवकर करण्याचा प्रयत्न करा. नियम 12, पाणी पुरेसं प्या. कधीकधी तहान आणि भूक यामध्ये गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे दिवसभर पुरेसं पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. नियम 13, लहान प्लेट वापरा. लहान प्लेटमध्ये अन्न घेतल्यास प्रमाणावर नियंत्रण ठेवणे काही लोकांना सोपे जाते. नियम 14, घरचं अन्न प्राधान्य खा. बाहेरच्या पदार्थांपेक्षा घरच्या अन्नामध्ये घटकांचे नियंत्रण अधिक चांगले ठेवता येते. नियम 15, दररोज वजन मोजू नका. वजनात रोज थोडेफार बदल होऊ शकतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा वजन तपासणे अधिक योग्य ठरू शकते. नियम 16, जिन्यांचा वापर करा. शक्य असल्यास लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर करा. दिवसातील छोटी हालचालही महत्त्वाची असते. नियम 17, फळे खा पण प्रमाणात. फळे पौष्टिक असतात, मात्र कोणताही पदार्थ प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. नियम 18, तणाव नियंत्रणात ठेवा. काही लोक तणावात जास्ती खातात. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी आवडते छंद, फिरणे किंवा इतर सकारात्मक सवयी जोपासा. नियम 19, सातत्य ठेवा. वजन कमी करणे हा एक दिवसाचा किंवा आठवड्याचा प्रवास नाही. सातत्याने चांगल्या सवयी पाळणे अधिक महत्त्वाचे आहे. नियम 20, अवास्तव अपेक्षा ठेवू नका. एका महिन्यात खूप किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा हळूहळू आणि टिकाऊ बदल करण्यावर भर द्या. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, वजन कमी करण्यासाठी कोणतीही जादूची गोळी, चमत्कारी पेय किंवा एकच उपाय नसतो. योग्य आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप आणि सातत्य या गोष्टींचे एकत्रित परिणाम महत्त्वाचा असतो. अनेक लोक पहिल्या काही दिवसात खूप उत्साहाने सुरुवात करतात, पण काही दिवसांनी नियम मोडतात आणि पुन्हा जुन्या सवयींकडे वळतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच असे नियम निवडा जे तुम्ही दीर्घकाळ पाळू शकता. तसेच प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे वेगळं असते. त्यामुळे वजन कमी होण्याचे वेगही वेगळा असू शकतो. इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या.
जर तुम्ही आजपासूनच या सवयींपैकी काही सवयी जरी अंगीकारल्या तरी कालांतराने त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकतो. हा व्हिडिओ माहितीपर आहे. वजन, आहार किंवा आरोग्याशी संबंधित मोठे बदल करण्यापूर्वी गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.